मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् जैनं जयतु शासनम्। जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की जय। सिद्धांत शास्त्र की जय। आचार्य श्री विद्यासागर जी महाराज की जय। मुनि श्री सुधासागर जी महाराज की जय। पद्य 35 पाहूया. हे मुनीश, दिव्य ध्वनी प्रातिहार्य खऱ्या धर्माच्या निरूपणाकरिता सर्वथा समर्पक आहे. जिनेंद्र भगवंतांचं दिव्य ध्वनी प्रातिहार्य, त्या प्रातिहार्याबद्दल इथे आचार्य मानतुंग यांनी वर्णन केलेलं आहे. तर आपण याचं उच्चारण करू. स्वर्गापवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठः सद्धर्म तत्व कथनैक पटोस्त्रिलोक्यः दिव्यध्वनिर्भवति ते विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुण प्रयोज्यः. पदफोड करूया. स्वर्ग स्वतंत्र शब्द आहे. अपवर्ग स्वतंत्र शब्द आहे. गम स्वतंत्र, मार्ग गम मार्ग हा शब्द आहे. विमार्गना हा स्वतंत्र शब्द आहे आणि इष्ट हा स्वतंत्र शब्द आहे. इतक्या शब्दांचा एकच सामासिक शब्द बनवला. स्वर्ग अपवर्ग गम मार्ग विमार्ग निष्ठ. त्याच्या पुढे सद्धर्म हा स्वतंत्र शब्द आहे. तत्व स्वतंत्र शब्द आहे. कथनैक पटुः हा देखील एक स्वतंत्र शब्द आहे. त्रिलोक्य हा स्वतंत्र शब्द आहे. दिव्य ध्वनी हा स्वतंत्र शब्द आहे. आणि ध्वनीच्या पुढचा विसर्ग जो आहे तो संधीमुळे भ वरती रफार झालेला आहे. भवती हे क्रियापद आहे. ते सर्वनाम आहे. विशदार्थ विशद हा स्वतंत्र शब्द आहे. अर्थ हा स्वतंत्र शब्द आहे. सर्व स्वतंत्र शब्द आहे. भाषा स्वतंत्र शब्द आहे. स्वभाव स्वतंत्र शब्द आहे. परिणाम स्वतंत्र शब्द आहे. गुण स्वतंत्र शब्द आहे आणि प्रयोज्य देखील स्वतंत्र शब्द आहे. परंतु विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुण प्रयोज्य हा सामासिक एकच शब्द आहे. म्हणजे एवढा मोठा शब्द आहे. तर अशा पद्धतीने समास करून मोठे मोठे शब्द बनविले जातात. तर अशा पद्धतीने पदफोड केली आपण. याचा अन्वय करूया. इथे संबोधन पद नाही आहे. पूर्वीच्या पद्यामधून संबोधन पद आपण इथे गृहीत धरूया व अन्वय करूया. हे जिनेंद्र भगवान, ते दिव्य ध्वनी भवती म्हणजे आहे. हे जिनेंद्र भगवान, तुमची दिव्य ध्वनी अशी अशी आहे. कशी आहे? तर त्याची विशेषण मात्र फक्त इथे सांगितलेली आहेत. हे जिनेंद्र भगवान, स्वर्गापवर्ग गम मार्ग विमार्ग नेष्टः क्वामा सद्धर्म तत्व कथनैक पटुः विसर्ग येईल. क्वामा त्रिलोक्यः क्वामा विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुण प्रयोज्यः ते दिव्यध्वनी भवती. तुमची दिव्यध्वनी आहे. अशा पद्धतीने अन्वय झाला. याचा आता अर्थ करूया. हे जिनेंद्र भगवान, ते दिव्यध्वनी. हे जिनेंद्र भगवान, ते तुमची दिव्यध्वनी तुमची दिव्यध्वनी. दिव्यध्वनी काय असते? दिव्य शब्द अगोदर पण आलाय. दिव्या. पुष्पवृष्टी कशी दिव्य आहे. इथं दिव्य ध्वनी देखील काय आहे? दिव्य ध्वनी. ध्वनी म्हणजे आवाज, साऊंड.
दिव्य म्हणजे देवांसंबंधित. तर दिव्य ध्वनी. दिव्य ध्वनी. दिव्य ध्वनी म्हणजे उपदेश. दैवी ध्वनी. दिव्य ध्वनी. ते दिव्य ध्वनी, तुमची दिव्य ध्वनी कशी आहे? स्वर्ग. स्वर्ग म्हणजे माहिती आहे, वरती स्वर्ग असतात. 16 स्वर्गांमध्ये देव असतात. अपवर्ग म्हणजे मोक्ष. स्वर्ग, अपवर्ग म्हणजे मोक्ष. स्वर्ग, मोक्ष, गम मार्ग म्हणजे जाण्याचा मार्ग. स्वर्ग अथवा स्वर्ग, अपवर्ग, स्वर्ग, मोक्ष इत्यादींना प्राप्त करण्याचा मार्ग. त्या मार्गाला विमार्गना. त्या मार्गाला विमार्गना. त्या मार्गाचं अन्वेषण. विमार्गना म्हणजे त्याचा शोध. स्वर्ग आणि मोक्ष मार्गाचा शोध लावून देणारी अशी ही दिव्यध्वनी आहे. हे पहिलं विशेषण. दुसरं काय? सद्धर्म तत्व कथनैक पटु. सद्धर्म, खरा धर्म. खऱ्या धर्माचं तत्व. खऱ्या धर्मामध्ये तत्वभूत गोष्ट कोणती आहे, या गोष्टीचं कथन करण्यामध्ये एकपटू म्हणजे एकमात्र पटू म्हणजे चतुर. खऱ्या धर्माचं तत्व कथन प्रतिपादित करण्यासाठी एकमात्र जी पटू आहे अशी दिव्यध्वनी. त्रिलोक्याः, तीनही लोकांमधील जीवांसंबंधित अशी दिव्यध्वनी. हे तिसरं विशेषण झालं. आणि चौथं विशेषण आहे खाली, विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुण प्रयोज्य. चौथं विशेषण काय आहे? विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुण प्रयोज्य. दिव्यध्वनी कशी आहे? परिणाम गुण प्रयोज्य. दिव्यध्वनी परिणमित होणाऱ्या गुणांनी युक्त आहे. परिणमित होते म्हणजे दिव्य जिनेंद्र भगवंतांच्या परमावतारिक शरीरामधून जिनेंद्र भगवंत बोलतात अथवा पुटपुटतात असं काही नसतं, परंतु त्यांच्या परमावतारिक शरीरापासून काही उपदेश उपस्थितांकरिता त्यांच्या हिताच्या दृष्टीने जिनेंद्र भगवंतांच्या पासून पोहोचतो. तर तो कसा आहे? परिणाम गुण प्रयोज्य. परिणमन गुणाने युक्त अशी दिव्यध्वनी. परिणमन कशामध्ये होत आहे? भाषा स्वभाव. सर्व भाषा स्वभाव. जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्या सर्व भाषांच्या स्वभावाप्रमाणे जी दिव्यध्वनी कशी आहे? परिणमनशील आहे, म्हणजे परिवर्तित होणारी आहे. आणि विशदार्थ, आणि विशद म्हणजे स्पष्ट अर्थाला स्पष्ट करणारी आहे. म्हणजे फक्त ध्वनी म्हणजे फक्त साऊंड, फक्त आवाज नाही आहे, तर तो आवाज असून सर्व भाषा, तो फक्त असा आवाज नाही जो आपण व्यवहारामध्ये ऐकतो ज्याचा काही अर्थ नसतो. ही दिव्य ध्वनी सर्व अर्थाचं विशद निरूपण करणारी आहे व सर्व भाषांमध्ये परिणत होणारी आहे. परिणमित होणाऱ्या गुणाने युक्त आहे अशी ही दिव्य ध्वनी. हे जिनेंद्र भगवंत तुमची दिव्य ध्वनी आहे. तर दिव्य ध्वनीचं हे वैशिष्ट्य आहे की दिव्य ध्वनी जिनेंद्र भगवंतांपासून दिव्य ध्वनी खिरते. जिनेंद्र भगवंतांच्या परमावतारिक शरीरातून दिव्य ध्वनी खिरते, पण ती फिरणारी ही दिव्य ध्वनी जी आहे ही 4 विशेषणांनी युक्त आहे. त्यातलं चौथं जे विशेषण आहे ते खूप मार्मिक आहे. बाकीचे पहिले 3 विशेषण आहेत ते थोडे सामान्य आहे. पहा, पहिलं विशेषण आहे की ही दिव्य ध्वनी स्वर्ग, अपवर्ग या संबंधीच्या मार्गांचा शोध लावून देण्यासाठी युक्तियुक्त आहे. दुसरं विशेषण काय आहे? सद्धर्म तत्व कथनैक पटु. सद्धर्माच्या तत्वाचं, सद्धर्मातील
खऱ्या धर्मातील तत्वभूत गोष्टीच्या कथनामध्ये एकमात्र पटू. खऱ्या धर्मामध्ये असणारं जे तथ्य आहे, एक तर पहिल्यांदा खरा धर्म. खऱ्या धर्मामध्ये ही तत्वभूत गोष्ट कोणती? उदाहरणार्थ जैन धर्म आहे. जैन धर्म त्यात ही सर्वात तत्वभूत गोष्ट कोणती? आणि त्या तत्वभूत गोष्टीचं कथन करण्यामध्ये एकमात्र पटू, एकमात्र चतुर अशी दिव्यध्वनी आहे. हे झालं दुसरं विशेषण. त्रिलोक्य, तीनही लोकांमध्ये व्यापून राहणारी अशी ही दिव्यध्वनी आहे. हे विशेषण आहे. चौथं विशेषण मोठं आहे. विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुण प्रयोज्य. दिव्य ध्वनी कशी आहे? सर्व भाषा स्वभाव परिणाम गुण प्रयोज्य. सर्व भाषांचा जो स्वभाव आहे, मराठी भाषेचा स्वभाव वेगळा असतो, इंग्रजी भाषेचा स्वभाव वेगळा आहे, आणखी तेलुगू भाषेचा स्वभाव वेगळा. प्रत्येक भाषांचं एक स्टाईल वेगळी असते. त्यांचं बोलणारे लोकांची जीवन पद्धती वेगळी असते. तर या सर्व भाषांच्या स्वभावानुकूल तया परिणमन होणाऱ्या गुणाने युक्त अशी दिव्य ध्वनी आहे. आणि ती दिव्य ध्वनी विशद अर्थाला, स्पष्ट अर्थाला प्रतिपादित करणारी आहे. तर अशा पद्धतीने हे जिनेंद्र भगवन तुमची दिव्य ध्वनी आहे असं आचार्य मानतुंग वर्णन करतात. पहा, जिनेंद्र भगवंतांच्या भोवताली भामंडल, त्यांच्या त्यांच्या मस्तकाच्या म्हणजे डोक्याच्या शेजारी जे आहे ते भामंडल आहे. त्यांच्या सभोवताली सुद्धा जे काही एक पुन्हा आहे, तर ते दिव्य ध्वनी, ती ध्वनी अशी प्रसारित होत आहे असं वाटतंय. मात्र समोशरणामध्ये काही पशु आहेत, काही श्रावक आहेत, काही मुनी असतात, काही आरिका असतात. अशा पद्धतीने वेगवेगळे जीव समोशरणामध्ये असतात. त्यांच्या भाषा देखील वेगळ्या असतात. त्यांची प्राण्यांची भाषा वेगळी, पशूंची भाषा वेगळी, मनुष्यांची भाषा वेगळी, देवांची भाषा वेगळी. तर अशा पद्धतीने यांच्या सर्व भाषांचे जे स्वभाव आहेत, त्या स्वभावांच्या अनुरूप परिणमन म्हणजे परिणत होण्याचं सामर्थ्य दिव्य ध्वनीमध्ये असतं. तर हे परिणमन कोण करतं? म्हणजे आपण म्हणतो ना, आजच्या युगामध्ये ट्रान्सलेशन, मशीन ट्रान्सलेशन होतं, की एकच गुगल ट्रान्सलेशन लगेच एका भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेशन होतं. इथे दिव्य ध्वनी आहे. दिव्य ध्वनीला सर्व म्हणजे तिथे उपस्थितांच्या अथवा ऐकणाऱ्यांच्या अनुकूल सर्व भाषांमध्ये दिव्य ध्वनी काय होते? बदलते आहे. तर हे करण्याचं काम कोणाचं असतं? हे सर्व करण्याचं काम देव करतात. पुष्पवृष्टी कोण करत आहे? देव करत आहेत. तसंच हे दिव्य ध्वनीला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने उपस्थापित करण्याचं काम सुद्धा देव करतात. स्वर्गातील देव ही सर्व व्यवस्था करत आहेत. हे कशामुळे करत आहेत? जिनेंद्र भगवंतांच्या भक्तीच्या अधीन होऊन करत आहेत. तर अशा पद्धतीने जिनेंद्र भगवंत एक म्हणजे आपल्या आत्मस्थ आहेत. त्यांच्या स्वतःच्या आत्म्यामध्ये लीन आहेत. घाती या कर्मांचा नाश केलेला आहे. अघाती या कर्म आणखी आहेत. ध्यानस्थ आहेत. असं असताना ते त्यांचं म्हणजे काही तीर्थंकर असतील, तर ते हिताची इच्छा पुढे समोर शमशरणामध्ये बसलेल्या भव्य जीवांच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्या आत्मप्रदेशामधून जो काही ध्वनी, तो म्हणजे दिव्य ध्वनी. तो दिव्य ध्वनी त्याला सर्वात अगोदर सम्यक दृष्टी देवता ते आहेत, ते त्यांच्या सूक्ष्म दृष्टीने त्याला जाणतात आणि जाणून सभोवताली सर्व शमोशरणांमध्ये असलेल्या उपस्थितांच्या अनुकूल त्यांना बनवून, त्यांच्या भाषांच्या अनुकूल बनवून त्या लोकांपर्यंत त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना उपदेश प्राप्त होत असतो. तर हे जिनेंद्र अशा पद्धतीने ही तुमची दिव्य ध्वनी कशी आहे? अशा पद्धतीची आहे. जशी आहे तशी त्यांनी इथे निरूपित केलेली आहे. आचार्य मानतुंग यांनी इथे निरूपित केलेली आहे.
अनेक विशेषतांनी युक्त हे जनेंद्र भगवंत तुमची दिव्य ध्वनी असते. हे इथे निरूपण केलेलं आहे. काव्यदृष्ट्या वैशिष्ट्य वसंत तिलिका छंद आहे.